कोल्हापुरात शिवसेना बांधणीवर भर. उदय सामंत यांची मोठी घोषणा. कोल्हापूर जिल्ह्यात भविष्यात शिवसेना पक्षाची बांधणी कशी असावी याबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बैठक घेतली. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची पहिली प्रचार सभा कोल्हापुरात होत असे. त्यामुळे कोल्हापुरात पक्षाची संघटना मजबूत असावी अशी एकनाथ शिंदे यांची इच्छा आहे. शिवसेनेची संघटना वाढवणे ही आमची जबाबदारी आहे. युती कोणासोबत करायची हा निर्णय पक्षप्रमुख घेतात. कोल्हापुरात 10 पैकी 13 जागा झाल्यास किती जागा मागायच्या हे नंतर ठरवू. लोकसभा निवडणुकीत संजय मंडलिक किंवा जो उमेदवार असेल त्याला 1.5 लाख मतांनी विजयी करू. त्यासाठी सर्वजण एकत्रितपणे प्रयत्न करतील असेही त्यांनी सांगितले. पाहूया ते पुढे काय सांगतात. चिंचवडमध्ये माननीय खासदार अप्पासाहेब बारणे चर्चा करू आणि पुणे शहरामध्ये निलमताई गोरे, रवींद्र धनगेकर, आबा बागुल, नाना भानगिरे या सगळ्यांची चर्चा करून हा निर्णय घेतलेला. हा काय एकट्याने घेतलेला नाही. फेररचना नक्की होईल, पण जो निर्णय पुण्यामध्ये घेतलेला आहे तो काय कोल्हापूरमध्ये घेतलेला शक्तीपीठ हा जो महामार्ग होणार आहे, अनेक वेळा सगळ्यांनीच सांगितलेलं आहे की तिथल्या शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठेही आम्ही पुढे जाणार नाही. परंतु शक्तीपीठ हे नाव का पडलं, त्या रस्त्याची नक्की आवश्यकता किती आहे, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास महाराष्ट्र सरकारने केलेला आहे. मला असं वाटतं की कोल्हापूरवासियांचीच मागणी होती की कोल्हापूरच्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा, म्हणून सरकारने तशी ती भूमिका घेतलेली आहे. परंतु साताऱ्यातनं जात असेल, सांगलीतनं जात असेल, त्या कोकणातनं जात असेल तर शासन म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे की तिथल्या स्थानिकांना, शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच त्या रस्त्याच्या बाबतीत आम्ही पुढे जाणार आहोत. परंतु हा देखील प्रकल्प हा गेम चेंजर प्रकल्प राज्यामध्ये आलेले प्रकल्प, त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर सुरू आहे, त्याच्याबद्दल कुठेही शंका असण्याचं काही कारण नाही. मी तर त्याच्या पुढे जाऊन आवाहन केलं होतं की महाराष्ट्रातल्या सिनियर पत्रकारांची एक टीम तयार करून त्यांनी खरं आमच्याबरोबर येऊन बघितलं पाहिजे की आम्ही सांगितलेलं खरं सांगतोय की खोटं सांगतोय. उदाहरणार्थ इथं आपण जर पुण्याला गेलो तर हुंदाईचा प्रकल्प आलाय की नाही. आम्ही 6,000 कोटीचा MOU केला होता. इथं आता 15,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट होते. गडचिरोलीमध्ये स्टील सिटी होती, किती हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट झाली, किती लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट झाली, इन्फ्रास्ट्रक्चर कसं चालू आहे हे तुम्ही येऊन बघितलं पाहिजे. तिथे बाईक पासून ट्रक पर्यंत आणि बस पर्यंत EV व्हेकल तयार केलं जातं. तिथं तुम्ही येऊन बघितलं पाहिजे प्रोजेक्ट चालू आहे की नाही. त्याच्यामुळे काही लोक आमचे जे विरोधक आहेत त्यांना डावोसमध्ये फारच इंटरेस्ट आहे. म्हणून मी परवा विधानसभेमध्ये सांगितलं त्यांनी एक आता यादी तयार करावी. त्याला डावोसला यायला मिळत नाही हे त्याच्या मागचं कदाचित कारण असू शकतं. त्यांना आता डावोसला घेऊन जाण्याची एक योजना मी आखणार. तुम्ही भरत गीते या व्यक्तीला ओळखता का? ज्यावेळी आपण दुसऱ्याच्या सांगण्यावर आणि पत्रकार परिषदेवर विश्वास ठेवतो ना, त्यावेळी आपण महाराष्ट्रातल्याच मराठी उद्योजकांचं खच्चीकरण करतो. भरत गीते नावाचा एक उद्योजक पण नोकरी करून येताना जर्मन पार्टनर घेऊन आला, म्हणजे FDI घेऊन आला. 2025ला त्यानं MOU केला आणि 2026ला त्यानं 1,000 कोटीचा प्रकल्प सुपामध्ये चालू केला. त्याने चूक केली आहे. म्हणजे असे जे आरोप प्रत्यारोप होत आहेत ते मराठी माणसाचं खच्चीकरण करतात. दुसरा गणेश निबे म्हणून डिफेन्समध्ये काम करणारा माझा एक सहकारी आहे, सोलापूरमधला, अतिशय गरीब कुटुंबातला होता. आता स्वतःची 2 विमान आहे. त्यानं FDI आणलं, पण अशा प्रश्नामुळं त्याचं खच्चीकरण होऊ शकतं. मी हुंदाईचं तुम्हाला सांगितलं, हुंदाईमध्ये 15,000 कोटीची जी इन्व्हेस्टमेंट आलेली आहे त्याचं काम चालू आहे. जिंदाल जी EV व्हेकल तयार करते 1 लाख कोटीच्या याची, ते संभाजीनगरमध्ये चालू आहे. त्याच्यामुळं सकारात्मक इंडस्ट्रीच्या दृष्टीनं देखील बातम्या जाणं गरजेचं आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की
आपलं मन ठरवत असतो की कुठं जायचं आणि कुठं नाही. अनेक वेळा ज्यावेळी आम्ही वेगळ्या सरकारमध्ये होतो त्यावेळी लोक सांगायची की आम्हाला महाराष्ट्रामध्ये यायचं नाही. पण ज्या दिवसापासून एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, तेव्हापासून लोक आम्हाला तुमच्याकडे इंडस्ट्री घेऊन यायचंय असं सांगायला लागले. हा फरक आहे. धन्यवाद. मी मगाशी उत्तर दिलं नाहीच. नितेश राणे हे भाजपाचे मंत्री झाले. तुम्हाला हे जर वादग्रस्त वक्तव्य वाटत असेल किंवा आक्षेप असलेलं वक्तव्य वाटत असेल तर हा प्रश्न माझी विनंती आहे. हे वादग्रस्त जर विधान असेल तर त्याच्यावर योग्य तो निर्णय माननीय मुख्यमंत्री घ्यायला सक्षम आहेत ना. त्याच्यामुळे त्या वक्तव्यावर आम्ही काहीतरी बोलायचं आणि त्याच्यातनं अजून काहीतरी वेगळं निर्माण व्हायचं, त्याच्यापेक्षा त्यांच्या पक्षाची सिस्टीम आहे. कदाचित आता भाजपचे नेते उद्या म्हणून आले त्यांना प्रश्न विचारा. कोण राणे? निलेश राणे 100% शिवसेनेचे शिवसैनिक आमदार आहेत. हे त्यांनी अनेक भाषणामध्ये सांगितलेलं आहे आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही शिवसेना म्हणून मागच्या वेळी 2 नगरपालिका जिंकल्या आणि आता 16 जिल्हा परिषदेचे सदस्य हे आमचे सिंधुदुर्गामध्ये निवडून आलेले आहेत. आमचे 2 पंचायत समितीचे सभापती देखील झालेले आहेत, कारण सिंधुदुर्ग जिल्हा हा छोटा जिल्हा आहे.